गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपल्या दिवसाची सुरुवात झाली, नवीन दिवसाची सुरुवात. आणि तुम्ही बघू शकता आज आहे स्पेशल घावणे, चुलीवरचे घावणे. तसे बनवून थोडे झाले होते आधीच, आता हे शेवटचे 1-2 बाकी आहेत. ही माझी आव. हां ओके. तर या घावण्याचा पीठ हा टाक लगेच. तर आज स्पेशल चुलीवरचे घावणे. आज ना भाकरी बिकरी काय नाही, आणि म्हटलं काहीतरी वेगळं खाऊया. आणि इकडे चटणी चालू आहे, चटणी दाखवते. अरे चटणीचा हे बघा, तुमची मॅडम चटणी बनवत आहेत. मिरची खोबरा आणि मिरची चटणी. ठीक आहे. तर आज विषय काय, आज काय जास्त कामं नाहीत. पावसाने मळं बांधल्या ना, त्याच्यामुळे भात कापूक काही देत नाही. 2-3 दिवस कापूक झाला, पण कापू शकत नाही. कापला तर सुकवणार कसा, असे विषय झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर आज धंद्यावर पण गाडी पण नेता येत नाही, कारण गाडी काल माझी बाहेर गेलो होतं तरी बंद पडली. आता दुपारी जाणार आहे तरी गॅरेजला मिस्त्री येणार. तर मग बघू, दुपारी जाऊन नंतर दुपारनंतर कामं सुरू होतील. तोपर्यंत काय आराम, खाओ पिओ मजा करो, मस्त सो जाओ. चला बाय बाय, भेटूया. बाय कर, बाय कर. हॅलो मित्रांनो, तर मी आता आलो इथे आमच्या बघू शकता हे आहेत आमचे रमाकांत यादव, आमचे दादा. ठीक आहे, शेजारी आमचा हा गोटा आहे. आणि ते आज आम्ही प्रयोग करतो. सॉरी, आपला ब्लॉग हा एकदम कोकणी मालवणी भाषेत झाला हो. ठीक आहे. तर आम्ही आज प्रयत्न करतो की ही गण वॉशर गण याची गाडी धुवूची, त्यांना आम्ही आज गाय धुणार आहोत. तर बघूया गाय कसे. आतापर्यंत ते असे हाताने धुवत होते. मग बॅक कॅमेरा दाखवतो. आणि हे गाय आपले आहेत HF गाय आहेत. 1, 2, आता एक गाय नवीन आणलेली आहे. ठीक आहे. आणि आतापर्यंत हे गाय हे हाताने धुवत होते. आपण आता याला हे ना धुया मशीनने. चला तर मग बघूया. मशीन जोडतोय, मशीन घेऊन ये. जोडतं. आता घुसवते का दादा? आई ते रगा, पाठी टाक. घे, ढकल. हां, आता तो पाईप लाव. बघ, एकदा बॉल पाण्यात गेला ना तिथं राहता खाली, आता आत वर राहता तो रंगत राहता. तसं नाही, आता असं पाठी दाब. हेच मी त्या दिवशी सांगतो, असं दाबायचा, ढकलायचा. या पाठी घेच आणि दाब. झाला राईट. ओके, ठीक आहे. इकडे प्रेशर मारून बघ. चालू झाली, येणार ते. चालू ठेव येणार का पाणी. घाबरले. कुठल्या काय घेऊ आधी? तिरपत पडतो. नाही, गोलवाला वेगळं. गोलवाला लय प्रेशर आहे त्याचा. गोलवाला हवा, गोलवाला नाही थांब. अरे मस्त माती सगळी निघून जाते बघ. हो, तर एक आपण पुढे शॅम्पू पण लावू शकता.
बोलावलं घेऊन येतो थांब बघूया. लांबनं मारायचो. नाही जवळ मारलं तर जाणार तो. त्यांची कात्री जाड आहे ना, त्याच्यामुळे एवढं काय त्यांना फरक नाही पडणार. नॉर्मल सोडून मग मारला ना. शॅम्पू लावलो असतो ना, पण शॅम्पू गायसाठी एक स्पेशल शॅम्पू मिळतो, तो घ्यायचा. काचा आणू तर नवीन कोणती आणलेली आहे? तिच्यात नीच्यात समजतच नाही. पहिली नवीन होती ती नवीन आहे ना. पाणी मारून नाही एकदा असा घासू. तर मित्रांनो बघू शकता हे तिन्ही पण गाय एचएफ गाय आहेत आणि यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेला. आपल्या कोकणात ना शक्यता कमी असतं की एचएफ गाय सांभाळले जातात, कारण की त्या गायांसाठी वातावरण पण तेवढाच असं व्यवस्थित असूचं लागतं. कारण खालच्या आपल्या या कोकणाच्या भागात ना हीट भरपूर असतात आणि या हीटमध्ये ना हे गाय शक्यतो टिकत नाही. पण आपले हे जे दादा आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे गायला सांभाळलं आहे आणि रोजच्या रोज त्यांची तेवढी नीट निगा पण राखतात. दररोज धुणे म्हणा, त्यांना चारा पाणी हे सगळं वेळच्या वेळी असतं. त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी आता खूप वर्ष आहेत ते त्यांना खूप चांगल्या प्रकारे नॉलेज आहे आता या एचएफ गायांना कसं सांभाळायचं ते. कुठे धुतली कात्यांचं तर लागणार जरा, कारण कसं तर आतापर्यंत आपण बघितलं या मशीनने गाय ना योग्य प्रकारे धुतली जात नाही, कारण की आपण ह्याला पॉईंट आहे जास्त बरोबर. आणि हा जर एकाच ठिकाणी जर आपण ठेवला तर त्या गायला स्किनला इजा होऊ शकते, दुखू शकतात, म्हणजे तिथे स्किन फाटू पण शकतात. आणि शेवटी काय ती मशीन मारून शेवटी कात्याने घासूच लागणार आहे, त्याच्यामुळे डबल मेहनत हात. आमचं असं वाटलं होतं की ती पूर्ण धुतली जाईल, पूर्ण साफ होईल त्याच्यामध्ये, पण तसं काय झालं नाही. ठीक आहे, आपण एक प्रयत्न करून बघितला, आपला नवीन काहीतरी करून बघूया. तशी शेवटी बॅटरीवरची मशीन आहे, त्याच्यामुळे तिचा प्रेशर पण तेवढं असणारच आहे. आणि हा लूज होणार प्रेशर. प्रेशर मारल्यामुळे शेण लागलेला असतं लूज होणार. हा नंतर काय कात्यांवरच्यावर घासूचाच हा एक मशीनचा फायदो हा. पण आपण जर म्हटलं की पूर्ण स्वच्छ होऊ तर ते स्वच्छ नाही होत.
चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आज हा ब्लॉग इथेच आपण स्टॉप करूया, कारण की जास्त मोठं होईल. पुन्हा काहीतरी नवीन घेऊन येतो तुमच्यासाठी. तर आपण मी येतो आता, निरोप घेतो. आणि यार प्लीज तुम्ही जर लाईक केलं नसेल तर लाईक करा यार, प्लीज प्लीज प्लीज. तर तुम्ही लाईक केलात तर तुमच्या त्याच्याने माझं चॅनल जरा ग्रोथ होईल आणि मला पण मला पण नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करायला थोडा जोश येईल. ओके चला बाय, भेटूया.